नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. राजकीय पक्ष आहेत. कोणते कोणते आहेत? तर भारतीय जनता पार्टी आहे, ज्याला आपण BJP म्हणतो. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, मनसे आहे. तर हे अनेक सगळे राजकीय पक्ष आहेत. ओके, ज्यांना आपण त्यांची चिन्ह आपण पाहिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांचा अभ्यास आपण याआधी पण केलेला आहे. त्यांची थोडीशी आयडिया आपल्याला आहे. मग हे राजकीय पक्ष नेमके काय आहेत किंवा राजकीय पक्ष म्हणजे काय? त्याचबरोबर राजकीय पक्षामध्ये दोन भाग पडतात. एक आहे राष्ट्रीय पक्ष आणि त्याचबरोबर दुसरा आहे प्रादेशिक पक्ष. मग राष्ट्रीय पक्ष कोण आणि प्रादेशिक पक्ष कोण, आणि मग ते कसं ठरवायचं की कोणता राजकीय पक्ष आहे किंवा कोणता पक्ष प्रादेशिक पक्ष आहे? तर त्याचे काही निष्कर्ष आहेत. मग ते निष्कर्ष कोणते आहेत? त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राजकीय पक्ष यांचे उद्दिष्ट काय असतात? तर पहिला आहे सत्ता मिळवणे, त्याच्यानंतर आपलं शासन स्थापन करणे, जनतेच्या हितोपयोगी कामं करणे. त्याच्यानंतर पुढे आहे की राजकीय पक्ष जे आहेत ते कधी स्थापन झाले, त्यांची विचारसरणी काय होती किंवा त्यांचं नेमकं उद्दिष्ट काय होतं, कोणत्या उद्दिष्टाने ते राजकीय पक्ष स्थापन झाले होते, प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो. तर त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग आता आपण राज्यशास्त्राचा जो तिसरा पार्ट आहे राजकीय पक्ष, तर तो आपल्याला का दिलेला आहे अभ्यास करण्यासाठी? तर आपण पुढे जेव्हा 18 इयर्सच्या अबोव जाऊ तेव्हा आपल्यालाही मतदान करायचं आहे. म्हणजे आपल्यालाही निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे, आपल्यालाही मतदान करायचं आहे. तर मग त्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की कोणते राजकीय पक्ष आहेत, त्यांचं काय उद्दिष्ट आहे, त्यांची काय विचारसरणी आहे. तर हे सगळं आपल्याला कळावं यासाठी राजकीय पक्ष आपल्याला शिकायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल पाहिली. संविधानाची वाटचालमध्ये आपण मेन घटक पाहिला होता, तो म्हणजे लोकशाही. त्याच्यानंतर दुसऱ्या पाठामध्ये आपण पाहिलं निवडणूक प्रक्रिया. निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे होते? निवडणूक आयोग असतात, त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त असतात, ज्यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण निवडणूक पार पाडत असते. त्याचबरोबर निवडणूक आयोग का स्थापन केलेला आहे संविधानाने? तर निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे कारण निवडणुका ह्या न्याय्य वातावरणामध्ये व्हाव्यात, खुल्या वातावरणामध्ये व्हाव्यात, त्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली होऊ नयेत यासाठी स्थापन केलेलं आहे. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग आता आपण काय अभ्यासणार आहोत? तर राजकीय पक्ष. मग निवडणुका घेत असताना आपण म्हणजे मतदार ज्यांना मतदान करतात तर ते आहेत राजकीय पक्ष. मग सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. आपण राजकारणाबाबत अनेक गोष्टी ऐकत असतो, मग बातम्यांमधून असो किंवा वाचत असतो, वृत्तपत्रांमधून वाचत असतो. तर हे सगळं राजकीय पक्षांशी संबंधित असतं. जसं की एखाद्या राज्यामध्ये एखादा राजकीय पक्ष निवडून आला किंवा त्याच्या हातामध्ये सत्ता आली आणि दुसरा एखादा पक्ष विरोधी पक्ष झाला, तर हे सगळं आपण वाचत असतो. या सगळ्या बातम्या आपल्या ऐकण्यात वाचण्यात येत असतात. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेत स्पर्धा करतात. आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोक ज्यांना निवडून देतील तेच आपले प्रतिनिधित्व करणार, तेच नेतृत्व करू शकणार, तेच सत्ता स्थापन करू शकणार. तर त्यामुळेच प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असते की कोण जास्त चांगलं काम करणार. कारण जे जास्त चांगलं काम करतील, जे जनतेच्या हितासाठी चांगली कामं करतील, हितोपयोगी कामं करतील, तर त्यालाच जनता निवडून देणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या सत्तांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असते की कोण जास्त चांगलं काम करणार आणि जनता कोणाला निवडून देणार. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुमच्या शाळेत आणि परिसरात अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या शाळेमध्ये एखादी संघटना किंवा एखादी संस्था आहे जी एखाद्या कामाचा पाठपुरावा करत असेल आणि सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. जसं की आता सध्या वृक्ष संवर्धन, सपोज की असे एखादी संघटना आहे की आता वृक्षांची संख्या कमी होते, मग त्यासाठी एक संघटना आहे की जी वृक्ष संवर्धन करते, पर्यावरणाचं संवर्धन करते. तर अशी एखादी संघटना आपल्या शाळेमध्ये येते आणि मग तेव्हा ती शाळेतील मुलांना वृक्षांचं महत्त्व पटवून देते किंवा शाळेच्या परिसरामध्ये झाडे लावली गेली पाहिजेत असं पटवून देते. ओके, तर ती जी संघटना आहे, तर अशा अनेक संघटना तुम्ही पाहिल्या असतील. विविध चळवळींच्या आंदोलनांविषयी तुम्ही वाचता.
याचा अर्थ असा की समाजात ज्याप्रमाणे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढण्यात पुढाकार घेताना दिसतात. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की समाजातील ज्या अन्य संस्था आहेत किंवा संघटना आहेत आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे तर समाजातील संघटना किंवा संस्था हे समाजहितोपयोगी कामं जरी करत असली तरी ते निवडणुका वगैरे लढवत नाहीत, पण राजकीय पक्ष मात्र निवडणुका लढवतात आणि मग त्यातून सत्ता मिळाल्यानंतर मग ते समाजहितोपयोगी कामं करत असतात. म्हणजेच या ठिकाणी राजकीय पक्ष हे जरी सामाजिक संस्था असल्या तरीही त्यांचं उद्दिष्ट आणि कार्यपद्धती मात्र वेगळे असतात. या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणुका प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. मग राजकीय पक्ष हा काय एका व्यक्तीचा पक्ष नसतो, तर त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती असतात ज्या एकत्र येतात आणि एक संघटना असते त्यांची, त्या व्यक्तींची मिळून एक संघटना असते आणि ते काय करतात तर त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं राजकीय सत्ता प्राप्त करणे. निवडणुकांमध्ये सहभागी होऊन राजकीय सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. म्हणजेच राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे काय तर अशा लोकांची संघटना आहे की जे निवडणूक लढवतात, त्याच्यानंतर निवडणूक जिंकतात आणि त्याच्यानंतर आपली सत्ता मिळाल्यानंतर आपलं शासन स्थापन करतात. अशा लोकांचे एक गट म्हणजेच राजकीय पक्ष होय. मग या राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. जसे की पहिलं आहे सत्ता मिळवणे, त्याच्यानंतर आहे विचारसरणीचा आधार, तिसरं आहे पक्ष कार्यक्रम, चौथं आहे सरकार स्थापन करणे आणि पाचवं आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. आपण याआधीच बघितलेलं आहे की राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातील एक दुवा आहे. दुवा म्हणजे एक सेतू आहे. सेतू म्हणजे तुमच्या भाषेमध्ये एक ब्रिज आहे. ओके. सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. राजकीय पक्षांचा मुख्य हेतू काय आहे तर सत्ता मिळवणे. सत्ता मिळाली तर आपण समाजासाठी कार्य करू शकतो. मग पहिला मेन हेतू काय आहे तर सत्ता मिळवणे. मग निवडणुका झाल्यानंतर जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्यातून आपल्या पक्षाला सत्ता मिळाली पाहिजे, हा त्यांचा एक मेन हेतू असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात आणि अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही आहे. आणि सत्तेसाठी एक दुसरे सतत स्पर्धा करत असतात. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये सतत स्पर्धा होत असते सत्तेसाठी आणि ही स्पर्धा होणं गरजेचं आहे. कारण जर ही स्पर्धा झाली नाही तर मात्र जनतेच्या हितोपयोगी कामं करण्यामध्ये हे पक्ष कुठेतरी कमी पडतील. आता यांच्यामध्ये स्पर्धा होते का होते तर जनता ज्याचं काम चांगलं असेल त्याला वोट करणार आहे. मग प्रत्येकजण आपलं काम चांगलं व्हावं यासाठी स्पर्धा करत असतं इतराशी. त्याच्यामुळे याच्यामध्ये जनतेचा फायदा आहे कारण जनतेला चांगलं काम करून मिळत आहे. ज्याचं काम चांगलं असेल त्याला जनता निवडून देणार. मग माझं काम चांगलं व्हावं, माझ्या पक्षाचं काम चांगलं व्हावं यासाठी प्रत्येक पक्षामध्ये सतत स्पर्धा होत असते आणि स्पर्धा चांगली आहे, जनतेच्या हितासाठी आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये अयोग्य असं काहीच नाही आहे. परंतु स्पर्धेचे स्वरूप हे निकोप असावे. म्हणजे कुठेही राग, द्वेष, मत्सर किंवा कुठेही असं हाणामारी वगैरे असलं काही नसावं. तर हे स्पर्धेचं स्वरूप कसं असायला पाहिजे, निकोप असायला पाहिजे. आपली स्पर्धा करण्याचं उद्दिष्ट काय आहे म्हणजे राजकीय पक्ष का स्पर्धा करतायत तर सत्ता मिळवण्यासाठी. मग ही सत्ता मिळवण्यासाठी जी स्पर्धा आहे ती निकोप पद्धतीने असावी. कारण आपण सत्ता का मिळवतोय जनतेचं कार्य करण्यासाठी, जनतेसाठी आपण सत्ता मिळवतोय. त्याच्यामुळे सत्ता मिळवत असताना जी स्पर्धा केली जाते तर ती स्पर्धा ही निकोप असावी. स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. त्याच्यानंतर आहे विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्षाची एक स्वतःची अशी विचारसरणी असते. मग प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, काही विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट अशी भूमिका असते. आता अनेक सार्वजनिक प्रश्न आहेत, मग त्यातील एक विशिष्ट भूमिका असते प्रत्येक राजकीय पक्षाची. आता प्रत्येक राजकीय पक्ष जेव्हा स्थापन केला जातो तेव्हा त्यांचं काहीतरी उद्दिष्ट असतं, काहीतरी धोरण असतं, म्हणून ते राजकीय पक्ष स्थापन केला जातो आणि त्या धोरणाला अनुसरूनच ते धोरण त्या राजकीय पक्षाचं आहे आणि ते धोरण जर लोकांना पटत असेल, जनतेला पटत असेल तर मग जनता त्यांना त्या धोरणाच्या आधारे वोटिंग करू शकतं. ओके. त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचं एक विशिष्ट अशी विचारसरणी असते, एक विशिष्ट असं धोरण असतं, विचार असतात. ओके. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. मग पक्षाचं धोरण काय आहे, पक्षाचे विचार काय आहेत, कोणत्या विचारांचा तो पक्ष पुरस्कार करत आहे किंवा त्याचबरोबर सार्वजनिक प्रश्न यामध्ये त्यांची भूमिका कशी आहे याच्यावर आधारित पक्षाची एक विचारसरणी तयार होत असते. आणि ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटेल ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देत असतात.
मग आता ही विचारसरणी जनतेला योग्य वाटली तर जनता त्या पक्षाला मतदान करेल, किंवा ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते तर मग ते लोक या पक्षामध्ये सहभागी होतील, या पक्षाला पाठिंबा देतील. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. मग या पक्षाची सपोज एखाद्या पक्षाची विचारसरणी आहे जी लोकांना आवडलेली आहे, तर मग ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देणार. मग त्यालाच तो जो पाठिंबा आहे लोकांचा त्यालाच आपण पक्षाचा जनाधार असं म्हणणार. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. मागचा जो काळ आहे तर या काळामध्ये आपण बघितलं तर अनेक पक्षांची म्हणजे जास्त मोस्टली सगळ्याच पक्षांची विचारसरणी ही सारखी आहे. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे आता जनतेला अवघड झालेलं आहे. कारण आधी कसं होतं की प्रत्येक पक्षाची एक स्वतःची अशी वेगळी विचारसरणी ठरलेली होती, पण आता मात्र सगळ्यांची विचारसरणी मोस्टली सेमच आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला त्यांच्यामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं जनतेला अवघड झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. मग आता विचारसरणी ठरवलेली आहे, मग ही विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी राजकीय पक्ष एक विशिष्ट असे कार्यक्रम निश्चित करत असतात. सत्ता मिळाली की मग या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. मग जेव्हा ते राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये भाग घेतील, जनता त्यांना निवडून देईल, त्यांच्या विचारसरणी जर चांगली असेल, जनतेला आवडणारी असेल तर जनता त्यांना निवडून देईल. आणि मग त्यानंतर जेव्हा हे पक्ष सत्तेत येतील, सत्ता मिळेल, तेव्हा मग ते राजकीय पक्ष जे कार्यक्रम याआधी विचारसरणीवर ठरवण्यात आलेले होते तर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करतात. सत्ता नाही मिळाली तर मग कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. पण सपोज जर त्या राजकीय पक्षाला सत्ता नाही मिळाली तर मग सत्ता मिळाली नाही तरी पण त्यांचे जे काही कार्यक्रम आहेत, त्यांची जी विचारसरणी आहे त्याच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न ते करत असतात. ओके. त्याच्यानंतर सरकार स्थापन करणे. मग जर सत्ता मिळालेली आहे तर मग आता सरकार स्थापन करायला पाहिजे. मग राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार करतात. आता जसं की सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया की दोन राजकीय पक्ष आहेत, एक आहे XYZ, एक आहे ABC. ओके. तर XYZ हा जो राजकीय पक्ष आहे याची विचारसरणी लोकांना आवडलेली आहे. त्याच्यामुळे किंवा त्याची जी कार्यपद्धती असेल, जे आश्वासनं असतील ते हे सगळं लोकांना आवडलं असेल, म्हणून लोक XYZ पक्षाला मत देतात. XYZ पक्ष निवडून येतो आणि तो सत्ता स्थापन करतो. मग जो राहिलेला ABC पक्ष आहे, ज्याला मतं मिळालेली नाहीत किंवा बहुमत मिळालेलं नाही, तर मग तो काय करणार, विरोधी पक्ष म्हणून काम करणार. ओके. मग तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो राजकीय पक्ष निवडून येईल तर तो देशाचा राज्यकारभार करणार. अर्थातच हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचे असते. मग XYZ पक्ष निवडून आलेला आहे याचाच अर्थ त्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे. ज्या पक्षांना बहुमत मिळाले नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. मग आता ज्या पक्षाला ABC पक्षाला बहुमत नाही मिळालं मग तो पक्ष काय करणार, विरोधी पक्ष म्हणून कार्य करणार. आणि विरोधी पक्षाची भूमिका ही राज्यकारभारामध्ये खूप महत्त्वाची असते. शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षांमार्फत आपला धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. मग राजकीय पक्ष हा शासन आणि जनता यांच्यामधील दुवा कसे काय आहेत, तर जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा जे काही गाऱ्हाणे आहेत, ज्या विनंती आहेत किंवा त्यांना जे काही सोयीसुविधा हव्या असतील जनतेला, तर ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर राजकीय पक्ष करतात. आणि त्याचबरोबर शासनाची जी काही धोरणे आहेत, जी काही नवीन कार्यक्रम शासनाने आयोजित केलेले आहेत, तर ते सगळं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्ष करतं. आणि त्याचबरोबर पक्षांमार्फतच शासन पाठिंबा मिळवण्यासाठीचा पण प्रयत्न करत असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. वर्तमानपत्रांतील या बातम्यांतून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात सांगा. आता या ठिकाणी काही बातम्या आहेत. आपण वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत असतो, वाचत असतो. तर पहिली हेडलाईन आहे, पहिली बातमी आहे, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. म्हणजे जो सत्ताधारी पक्ष आहे, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, जो निवडून आलेला आहे, तर त्या पक्षाच्या विरोधामध्ये कोण असणार आहे, विरोधी पक्ष. मग त्या पक्षाच्या विरोधामध्ये सर्व विरोधी पक्ष यांची मुंबईमध्ये बैठक झालेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये काय झाले, तर शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार म्हणजेच शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यासंबंधित ती बैठक झाली असावी. ओके. मग आता यातून आपल्याला काय कळतं आहे, तर एकतर असं कळतं आहे की सत्ताधारी पक्ष जो आहे तर तो शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत नाही आहे किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ते लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षाला
ही बैठक घ्यावी लागते. म्हणजे याचा अर्थ सत्ताधारी पक्ष जो आहे तर तो शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आहे. ओके. त्याच्यानंतर विरोधी पक्ष जे आहेत तर ते जागृत आहेत, कारण त्यांना कळतं आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही आहे, ते त्यांना कळतं आहे. म्हणून विरोधी पक्ष कसे आहेत, जागृत आहेत. आणि हे जे सगळे विरोधी पक्ष आहेत ते एकमेकांमधले जे मतभेद आहेत ते विसरून सगळे एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहेत. ओके. तर हे या गोष्टी आपल्याला यामधून कळत आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे की सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केलेले आहे. सत्ताधारी पक्ष जो आहे, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, जो निवडून आलेला आहे, तर त्याने काय केलेलं आहे, ग्रामीण भागांमध्ये संवाद यात्रांचे आयोजन केलेले आहे. मग प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला पक्ष लोकप्रिय व्हावा, आपल्या पक्षाचे जे काम आहे तर ते कळावं जनतेला, जनतेच्या हितासाठी जी कामं आपण करतो ते जनतेला कळावं. मग यासाठी प्रत्येक पक्ष काय करतो, सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. मग यासाठी सत्ताधारी पक्षाने काय केलेलं आहे की सामान्य जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग जेव्हा सत्ताधारी पक्ष ग्रामीण भागांमध्ये जाणार तर तेव्हा तिथल्या जनतेशी संवाद साधेल, जनतेची काय प्रश्न आहेत ते समजावून घेईल, जनतेच्या अडचणी समजावून घेतल्या जातील. ओके. मग यामुळे काय होईल तर सत्ताधारी पक्ष आणि जनता यांच्यामध्ये काही राहणार नाही, म्हणजे सगळं काही क्लीन असेल, सगळं पारदर्शी असेल आणि लोकांच्या मनामध्ये पण सरकारबद्दल एक विश्वास निर्माण होईल की हे सरकार आपल्यासाठी काहीतरी करू शकतं, हे सरकार आपल्याशी इतक्या मनमोकळेपणाने बोलतं आहे, आपल्या अडचणी समजून घेतं आहे, तर हे आपल्यासाठी काहीतरी करू शकणार, असा एक विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग अशा पद्धतीने सरकारही आपले कर्तव्य योग्य तऱ्हेने पार पाडतं आहे असं आपल्याला या हेडलाईनमधून कळतं आहे. तर अशा प्रकारे ही हेडलाईन आहे आणि यातून आपल्याला काय कळतं आहे हे आपल्याला व्यक्त करायचं आहे. त्याच्यानंतर की समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. विरोधी पक्षनेते म्हणजे काय तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधी पक्षनेते तुम्ही आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आलेले आहे. तर विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल. आता सत्ताधारी पक्ष जो आहे तर तो आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष करतोय, म्हणजेच काय करतोय, त्याने आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी केली नाही. हे जर विरोधी पक्ष नेते म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही काय कराल, तर तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही सरकारला याचा जाब विचारू शकता की कशामुळे तुम्ही आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा तुमच्याकडून काय चुका झालेल्या आहेत, या सगळ्याचा जाब तुम्ही सत्ताधारी पक्षाला विचारू शकता. मग सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे, मग त्याने काय करायला पाहिजे होतं, आरोग्य क्षेत्रामध्ये काय कामगिरी करायला पाहिजे होती हे तुम्ही जनतेला पटवून देऊ शकता की कशाप्रकारे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि चांगली कामगिरी काय करायला पाहिजे होती हे तुम्ही जनतेला पटवून देऊ शकता. मग हे तुम्ही वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून करू शकता, मुलाखती देऊन करू शकता, सभा आयोजित करून जनतेला पटवून देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आहे विचार करावा लिहा. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल. आता जर अशा प्रकारची लोकशाही आणायची असेल पक्षविरहित, तर मग त्यासाठी जे राजकीय पक्ष स्थापन झालेले आहेत तर त्या सगळ्यांना रद्द करावं लागेल. कारण पक्षविरहित लोकशाही आणायची असेल तर मग हे सगळे पक्ष आधी रद्द करणं गरजेचं आहे. मग त्या सगळ्या पक्ष रद्द करावे लागतील. त्याचबरोबर मग जर पक्ष रद्द केले तर राजकारभारामध्ये लोकांनीच निर्णय घ्यावे लागतील आणि मग त्यासाठी आधी लोकांना तेवढं शिक्षण द्यावं लागेल की निर्णय कशा प्रकारे घ्यायचे, कुठल्या प्रसंगामध्ये कसे निर्णय घ्यायचे हे सगळं लोकशिक्षण करावं लागेल. आणि निर्णय घेण्याची क्षमता लोकांची वाढायला पाहिजे. मग त्यासाठी त्यांना आपल्याला राजकीय शिक्षण द्यावं लागेल, कारण राजकारणामध्ये कशाप्रकारे निर्णय घेतले जातात त्याचं शिक्षण आधी आपल्याला लोकांना द्यावं लागेल. आणि समाजाचा आणि जे नेतृत्व करू पाहतात त्यांचा नैतिक दर्जा सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष लोकशाही पद्धत आणावी, त्यासाठी लोकशाहीच आवश्यक असणारा मानवी स्वभाव तयार होणे आवश्यक आहे. महत्त्वाचं काय आहे की त्याप्रमाणे मानवी स्वभाव तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर आहे लोकसमित्या स्थापन कराव्यात. मग त्यासाठी आपल्याला लोकसमित्या स्थापन कराव्या लागतील. शासन व्यवस्थेत विकेंद्रीकरणावर भर द्यावा. आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या एवढ्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत आणि व्यावहारिकही नाही आहेत. का तर एकतर राजकीय पक्ष रद्द करणे किंवा त्याच्यानंतर लोकांना शिक्षण देणं, राजकीय शिक्षण देणं हे सगळं काही इतकं सोपं नाही आहे. त्याच्यानंतर आहे भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप. आता भारतामध्ये पक्षपद्धतीचं स्वरूप कसं बदलत आहे. आधी जर आपण बघितलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक वर्ष आपल्या देशामध्ये फक्त काँग्रेसची सत्ता होती, म्हणजे फक्त काँग्रेसच एक प्रबळ पक्ष होता आपल्या देशामध्ये. पण आता जर आपण बघितलं तर आताच्या या कालखंडामध्ये म्हणजे 2000 नंतरच्या या कालखंडामध्ये सातत्याने सत्ता बदल होत आहे, म्हणजे काँग्रेस नंतर BJP वगैरे सत्ता बदल होत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. म्हणजे काही ठिकाणचे अपवाद जर वगळले तर जास्त करून मोस्टली संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस याच पक्षाला केंद्रामध्ये पण आणि राज्यामध्ये पण बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणजे कसं ते एक मेन पक्ष मानला जायचा भारतामध्ये, की संपूर्ण भारतावरती त्याच पक्षाचं राज्य होतं. तोच पक्ष राज्यकारभार बघत होता संपूर्ण भारताचा. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असं केलं जातं. कारण या काळामध्ये फक्त काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. त्याच्यामुळे एक प्रबळ पक्षपद्धती असं वर्णन या कालखंडातील राज्यकारभाराचं केलं जातं, पक्षपद्धतीचं केलं जातं. त्याच्यानंतर एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 आव्हान दिले गेले आणि हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. मग काँग्रेसचं सरकार सातत्याने भारत स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे भारत 1947 स्वतंत्र झाला त्यानंतर 77 म्हणजे जवळजवळ 30 वर्ष सतत काँग्रेसचंच सरकार चालू आहे. मग तेव्हा काँग्रेस सोडून इतर जे काही पक्ष आहेत तर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या पक्षाला आव्हान केलं. म्हणजे तेव्हा ते सगळे पक्ष एकत्र येऊन त्यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता, जे काँग्रेस सोडून इतर पक्ष आहेत त्यांनी. त्याच्यानंतर 1989च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. आणि मग 1989 नंतरचा जो कालखंड आहे तर त्या लोकसभेमध्ये निवडणुकांनंतर एकच पक्ष असणं ही बाब संपुष्टात आली. म्हणजे इतर अनेक पक्ष पण सत्तेत येऊ लागले. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. मग त्याच्यानंतर हा जो कालखंड होता 1989 नंतरचा, त्या काळामध्ये अनेक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी पण आपलं आघाडीचं शासन स्थापन करायला सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोनही पक्षांनी केले. पहिल्यांदा काय केलं, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी आघाडी सरकार स्थापन केलं होतं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला. मग जनतेला असं वाटत होतं की जर आघाडी सरकार स्थापन झालं, आघाडी शासन जर स्थापन झालं तर त्यातून अस्थिरता निर्माण होईल, शासनामध्ये अस्थिरता निर्माण होईल. कारण दोन पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असते, त्यांचं उद्दिष्ट वेगवेगळं असतं, त्यांच्यातील लोक वेगवेगळी, म्हणजे त्यांच्यामधील लोकांमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. मग यामुळे आपल्या देशामध्ये अस्थिरता निर्माण होईल असं जनतेला वाटायचं. परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनी आघाडी सरकार स्थापन केलं तर तेव्हा जनतेला कळलं की असं काही होत नाही. आघाडीचं शासन तयार होऊन पण देशाचा कारभार हा सुरळीत चालू शकतो, याच्यावर जनतेची खात्री पटली. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावली आहे. आता मात्र अनेक ठिकाणी आघाडीचं शासन स्थापन केलं जातं. आपल्या महाराष्ट्रातही आता आघाडी सरकार आहे. माहीत आहे का तुम्हाला, एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एकपक्ष पद्धती असं म्हणतात. जर देशामध्ये एकच सत्ता प्रबळ असेल, म्हणजे त्याच सत्तेच्या हातामध्ये जर राजकारण येत असेल, म्हणजे त्याच सत्तेच्या हातामध्ये जर सगळं राजकारण असेल किंवा ती एकच सत्ता प्रभावी असेल आणि इतर कोणत्याच सत्ता जर प्रभावी नसतील तर मग त्या पक्षपद्धतीला आपण एकपक्ष पद्धती म्हणतो. जसं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्ष आपल्या देशामध्ये एक पक्ष पद्धती होती, कारण फक्त काँग्रेसचाच प्रभाव होता. पण त्यानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती होय. मग जेव्हा राजकारणामध्ये फक्त दोनच पक्ष प्रबळ असतील, दोनच पक्षांच्या हातामध्ये सारखी सत्ता येत असेल, ह्या पक्ष झाले की त्या पक्षामध्ये, त्या पक्ष झाले की ह्या पक्षामध्ये, तर जेव्हा दोनच पक्ष असतील प्रबळ तेव्हा त्या शासन पद्धतीला द्विपक्ष पद्धती असं म्हणतात. आणि अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धात असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी पक्षपद्धती त्यालाच आपण बहुपक्ष पद्धती असं म्हणतो. मग आपल्या देशामध्ये काय आहे, बहुपक्ष पद्धती आहे. आपल्या देशामध्ये आता सध्या एक किंवा दोन पक्षांच्या हातामध्ये सत्ता नाही आहे, तर अनेक पक्ष आज आपल्या भारतामध्ये आहेत ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, आलटून पालटून सत्ता येते किंवा प्रत्येक पक्षाचा कमी अधिक प्रभाव भारताच्या राजकारणावरती आहे. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. त्याच्यानंतर पुढे आहे हेही जाणून घ्या. आता आपल्याला हे बघायचं आहे की प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष कशाला, म्हणजे कोणत्या पक्षांना म्हटलं जातं किंवा कशावरून आपण हे ठरवू शकतो की कोणता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि कोणता पक्ष प्रादेशिक पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात तर ते पाहण्याआधी
आपण आधी एक करून पहा म्हणून आपला एक छोटासा टॉपिक राहिला होता, तो आपण पाहूया. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यातील घटक पक्ष शोधा व त्यांची नावे लिहा. आता कोणत्या 2 प्रमुख आघाड्या आहेत? पहिला आहे NDA. NDA म्हणजेच काय? राष्ट्रीय लोकशाही आघाडी. आणि दुसरा आहे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA. आता NDA म्हणजे काय? नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि UPA म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. आता या ज्या 2 आघाड्या आहेत, तर NDA जी आहे तर NDAची स्थापना 1998 साली करण्यात आली होती आणि यातील मुख्य पक्ष होता BJP, भारतीय जनता पार्टी. ओके. आणि संयुक्त पुरोगामी आघाडी UPAची स्थापना करण्यात आली होती 2004 साली. सोनिया गांधीजींद्वारे स्थापना करण्यात आली होती आणि यातील मुख्य पक्ष आहे अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ओके. तर अशा प्रकारे NDA आणि UPA हे ज्या आहेत तर हे 2 प्रमुख अशा आघाड्या आहेत राजकीय पक्षांच्या. आता यामध्ये कोणते कोणते राजकीय पक्ष येतात ते तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे. ओके. सो तुम्ही ते करू शकता. आता यानंतर आपण पाहणार आहोत आपला मुख्य टॉपिक. व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं असेल की मी सांगितलं होतं की पक्ष हे 2 प्रकारचे असतात. पहिलं एक तर आहे राष्ट्रीय पक्ष आणि आहे प्रादेशिक पक्ष. मग हे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं? तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. मग एखादा पक्ष त्याला जेव्हा राजकीय पक्ष अशी मान्यता मिळते तर तेव्हा या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. तर पहिला निकष आहे ते म्हणजे 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मत मिळवणे आवश्यक आहे. आणि तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांतून किमान 4 सदस्य लोकसभेत निवडून आले पाहिजेत. तर हे निकष आहेत. जर हे निकषांची पूर्तता केली तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता दिली जाईल. हा निकष आहे. किंवा एकतर दुसरा आहे एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांतून तसेच किमान 4 राज्यांतून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. ओके. तर हे काही निकष आहेत की ज्याच्या आधारावर एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. त्याच्यानंतर प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष. तर प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील काही निकष स्पष्ट केलेले आहेत. पहिला आहे की निवडणुका किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. तर एकतर लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किमान 6% मतं मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. हा एक निकष झाला. अजून एक कोणता निकष आहे? तर विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असते. आणि जर यापैकी जर निकष पूर्ण असतील, म्हणजे या निकषांवर आधारित जर तो पक्ष त्याची पूर्तता झाली असेल, या निकषांची जर पूर्तता झाली असेल तर तो पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळू शकते. भारतातील काही प्रमुख पक्षांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. राष्ट्रीय पक्ष. पहिला पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. मेन उद्दिष्ट काय होतं जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा ते त्यांचं मेन उद्दिष्ट असं होतं की स्वातंत्र्य मिळवणं. कारण तेव्हा आपला भारत स्वतंत्र नव्हता, आपला भारत पारतंत्र्यामध्ये होता. मग 1885 साली जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झालं तर तेव्हा त्याचं उद्दिष्ट काय होतं? तर राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी ही एक चळवळ होती आणि त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते आणि त्याच्यामध्ये अनेक विचारसरणीचे गट होते. कारण मेन उद्दिष्ट सगळ्यांचं त्या काळात एकच होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणं. मग त्याच्यामध्ये अनेक विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, आपला भारत देश स्वतंत्र झाला, तर तेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते. या पक्षाचं धोरण काय होतं? तर धर्मनिरपेक्षता. म्हणजे या पक्षामध्ये धर्मावर आधारित
भेदभाव केला जाणार नाही अशी या पक्षाची विचारसरणी होती. त्याचबरोबर सर्वांगीण विकास, सर्वांचा विकास, सर्वांचाच विकास म्हणजे विकास देत असतं किंवा विकासाची संधी उपलब्ध करून देत असताना पण गरीब श्रीमंत किंवा इतर अनेक भेदभाव मानले जाणार नाहीत. दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे सगळे या पक्षाचे धोरणं होती. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. मग या धोरणांना अनुसरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास होता. एकतर लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता असायला पाहिजे, सामाजिक समता या मूल्यांवरती या पक्षाचा विश्वास आहे. ओके, तर हे झालं पहिल्या पक्षाबद्दल जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्याच्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. आपण बघितलेलं आहे मार्क्सवाद किंवा कार्ल मार्क्स यांची विचारसरणी. तर मग त्या विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली होती. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मग हा पक्ष कोणाचा आहे तर मजूर, कष्टकरी वर्ग, कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. म्हणजे जे मजूर आहेत, जे कष्टकरी वर्ग आहेत, जे शेतकरी आहेत, जे कामगार आहेत, तर त्यांसाठी हा पक्ष कार्य करतो आणि या पक्षाचा सिम्बॉल पण त्याच त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन या दोनही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली. मग 1962च्या वेळेस चीन आणि सोव्हिएत युनियन दोघे पण कसे होते, साम्यवादी देश होते. मग दोघांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षामध्ये जे लोक होते, जे नेते होते, तर त्यांच्यामध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली. मग काही नेत्यांना असं वाटत असेल की चीनचं नेतृत्व स्वीकारावं, काहींना असं वाटत असेल की सोव्हिएत युनियनचं. तर यामुळे दोघांमध्ये अनेक नेत्यांमध्ये काय झाली, मतभिन्नता निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. आणि त्यामुळे या पक्षामध्ये फूट पडली की काहींना असं वाटत होतं की चीनचं नेतृत्व स्वीकारावं, काहींना वाटत होतं सोव्हिएत युनियनचं स्वीकारावं. त्याच्यामुळे पक्षामध्ये फूट पडली आणि एक नवीन पक्ष निर्माण झाला, तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. ओके, या पक्षाबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे भारतीय जनता पार्टी, BJP. याचं चिन्ह तर सर्वांना माहितीच आहे, कमळाचं फूल आहे, कमळ आहे. भारतीय जनता पक्ष हा हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे, सगळ्यात महत्त्वाचा पक्ष आहे आणि आता आपल्या देशावरती पण भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. ओके, भारतीय जनसंघ हा पक्ष 1951मध्ये स्थापना झाली होती या पक्षाची 1951मध्ये. 1977मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. 1977 साली जनता पक्ष स्थापन झाला होता आणि त्याच्यामध्ये भारतीय जनसंघ जो 1951ला स्थापन झाला होता तर तो त्याच्यामध्ये विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. म्हणजे दोन पक्ष 77 साली एकत्र आले होते. कोणते भारतीय जनता संघ आणि जनता पक्ष, म्हणजे दोघं पण एकमेकांमध्ये विलीन झाले होते, परंतु हे स्वरूप जास्त काळ टिकलं नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980मध्ये नवा पक्ष स्थापन केला. मग त्याच्यामध्ये काही मतभेद वगैरे झाले असतील आणि त्याच्यामुळे 1980 साली भारतीय जनता पक्ष हा नवीन पक्ष स्थापन झाला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका होती. या पक्षाची भूमिका काय होती तर आपल्या देशाला खूप मोठा असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, परंपरा आहे, तर हे सगळ्यांचे जतन झालं पाहिजे अशी भूमिका BJPची होती, भारतीय जनता पक्षाची होती. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. आर्थिक सुधारणांवरती या पक्षाचा काय आहे, भर आहे. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, जो पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नवीन पक्ष उदयास आला होता. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. एकतर समाजवाद आहे, धर्मनिरपेक्षता, धर्मांवर आधारित भेदभाव नाही आणि लोकशाही या मूल्यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे आणि त्याचबरोबर कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासंबंधीची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. याचं चिन्ह अशा प्रकारचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. विचारसरणी कोणत्या यांची, समाजवादी. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली.
1984 साली या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दामध्ये होतो. याला बहुजन असं का नाव दिलं आहे तर याच्यामध्ये दलित जे आहेत, आदिवासी जे आहेत, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक म्हणजे थोडक्यात वंचित समाज जो आहे तर त्यांचा एक पक्ष आहे ज्याला आपण बहुजन समाज पक्ष असं ओळखतो. आणि या सगळ्यांचा समावेश बहुजन या शब्दामध्ये होतो, म्हणून या पक्षाचं नाव काय आहे? बहुजन समाज पक्ष. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. या पक्षाचं उद्दिष्ट काय आहे तर बहुजन समाजाला, ज्या समाजामध्ये दलित आहेत, आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत आणि अल्पसंख्याक आहे, अशा लोकांचा जो समाज आहे तर त्या समाजाला सत्ता मिळवून देणं हे बहुजन समाज पक्षाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे आत्ता सध्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते आहेत शरद पवारजी. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली होती. आता आधी आपण बघितलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काही मतभेदांवरून फूट पडली होती आणि मग त्यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला होता 1999 मध्ये. आता या पक्षाची मूल्य कोणती होती तर लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता. या पक्षाची मुख्य मूल्य आहेत लोकशाही पाहिजे, समानता पाहिजे, समता पाहिजे आणि धर्मावर आधारित भेदभाव नाही पाहिजे, कुठलेही धर्म नसायला पाहिजेत, एक धर्मनिरपेक्षता असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे या मूल्यांवरती या पक्षाचा विश्वास होता. त्याच्यानंतर आहे काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांची युती होती आणि 1999 ते 2014 पर्यंत या दोन पक्षांच्या युतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रावरती होतं आणि 2014 नंतर मात्र भाजपची सत्ता आपल्या महाराष्ट्रावरती होती आणि देवेंद्र फडणवीसजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे आणि आता आपले मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धव ठाकरेजी. त्याच्यानंतर पुढे आहे तसेच केंद्रामध्ये 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता. केंद्रामध्येही 2014 पर्यंत 2004 ते 2014 पर्यंत एक घटक पक्षातील एक मुख्य पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या पक्षाची सत्ता होती. ओके, एक घटक त्या काळात पण आघाडीचं सरकार होता आणि त्याच्यामधील एक घटक पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि 2014 नंतर भारत देशातही म्हणजे केंद्रातही भाजपचं सरकार आलं होतं. त्याच्यानंतर पुढे आहे तृणमूल काँग्रेस ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती. 2016 मध्ये हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून याला मान्यता प्राप्त झाली होती. आणि लोकशाही या पक्षाची मूल्य आहेत लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण. दुर्बल घटक कोण आहेत? जसं की महिला आहेत, बालके आहेत आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती आहेत. तर हे सगळे कशामध्ये येतात? दुर्बल घटकांमध्ये येतात. तर या दुर्बल घटकांचे संरक्षण हे काय आहे? या पक्षाचे धोरण आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की लोकसभा निवडणूक 2009 ते 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा तर या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तुम्ही ऐकलं असेल जागा वगैरे किती मिळाल्या वगैरे त्याच्यावरती. तर इथे या ठिकाणी कंपॅरेटिव्ह स्टडी आहे 2009 आणि 2014चा. जसं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 2009 साली 206 जागा मिळाल्या होत्या. तर त्यानंतर 2014 साली 44 जागा मिळाल्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्ष याला 2009 साली 4 जागा मिळाल्या होत्या तर 2014 साली 1 जागा मिळाली होती. भारतीय जनता पक्ष 2009 साली 116 जागा मिळाल्या होत्या. 2014 साली 282 जागा मिळाल्या होत्या आणि हा पक्ष सत्तेत आला होता 2014 नंतर. आणि 2009ला हा पक्ष सत्तेत आला होता 2014 पर्यंत. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 16 जागा होत्या 2009 साली आणि 9 जागा होत्या 2014 साली. त्याच्यानंतर पुढे आहे बहुजन समाज पक्ष 2009 साली 21 जागा होत्या आणि त्याचबरोबर 2004 साली नव्हत्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस 2009 साली 9 जागा होत्या तर 2014 साली 6 जागा होत्या. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काही बातम्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी काही कात्रणं आहेत. जसं की
अशा अनेक हेडलाईन्स तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान किंवा निकालाच्या दरम्यान वाचल्या असतील पेपरमध्ये. आत्ताही निवडणुका झाल्या होत्या यावर्षीही, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की अनेक अशा प्रकारच्या बातम्या पेपरमध्ये येत असतात. मग बातम्या काय आहेत तर तमिळनाडूत सत्ता बदल, म्हणजे एखाद्या पक्षाची सत्ता असेल, दीर्घकाळ सत्ता असेल आणि अचानक निवडणुकीनंतर दुसराच पक्ष सत्तेवरती आला, म्हणजे काय झालं, सत्ता बदल झाली. मग कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण. आता अशा प्रकारचे हेडलाईन्स तुम्ही आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हाही वाचले असतील, की जसं की अशा अनेक बातम्या येत होत्या की राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतं खातं मिळणार, किंवा शिवसेना आपल्याकडे कोणतं खातं ठेवणार, किंवा त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला कोणती खाती मिळणार. तर अशा प्रकारचे अनेक बातम्या आपण पेपरमध्ये वाचल्या असतील. त्यानंतर पुढे आहे शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत. आता शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील पक्ष आहे आणि या पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालं असेल आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बातमी पेपरमध्ये आली असेल. त्याच्यानंतर आहे राजकीय दुकानदारीने दहशत. त्याच्यानंतर आहे पक्षांतर बंदी कायदा लोकशाहीस पोषक. PDP व भाजपची युती. तर PDP हा प्रादेशिक पक्ष आहे आणि भाजप या दोन पक्षांची युती झाली असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एखाद्या नव्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली होती तेव्हा अशा प्रकारची बातमी आली होती. सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला. त्याच्यानंतर हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले, म्हणजे सत्ता स्थापन केली असेल किंवा काही बहुमत वगैरे सिद्ध केलं असेल तर अशा प्रकारच्या बातम्या येत असतात. त्याच्यानंतर वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती मिळते. त्याच्यानंतर पुढे आहे हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिरोमणी अकाली दल हे कसं आहे, फक्त त्या राज्यापुरतं, म्हणजे फक्त पंजाबपुरतंच मर्यादित आहे. त्याच्यानंतर पुढे आहे राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात, असे का. मग आता काही जे नेते आहेत तर ते पूर्ण देशभर, म्हणजे त्यांचा प्रभाव पूर्ण देशावरती असतो, बट काही जे नेते आहेत तर ते फक्त त्या राज्यापुरतेच मर्यादित असतात. मग असं का, तर प्रत्येक पक्षाची त्या नेत्यामध्ये, म्हणजे जो नेता त्या पक्षामध्ये असतो तर त्या पक्षाची एक वेगळी विचारसरणी असते जे फक्त त्या प्रदेशासाठी अनुकूल असते किंवा त्या प्रदेशापुरतीच असते. मग त्याच्यामुळे अशा प्रकारे एखाद्या राजकीय नेत्याचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा प्रभाव फक्त त्या प्रदेशापुरताच असतो. तर हे त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण प्रादेशिक पक्ष म्हणणार. मग प्रादेशिक पक्ष म्हणजे काय तेच आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊया. आता तुम्हाला हे सगळे वरचे जे पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या होत्या तर त्याच्यावरून अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील. मग त्याबद्दल आपण आता थोडक्यात अजून माहिती जाणून घेणार आहोत. भारताच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण इथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशांत विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपला भारत देश हा विविधतापूर्ण देश आहे. आपल्या भारतामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, भाषिक लोक राहतात. प्रत्येकजण आपापल्या प्रदेशानुसार, आपापल्या भाषेनुसार राहत असतो आणि संस्कृतीमध्ये वैविध्य आहे. तर अशा प्रकारे संस्कृतीमध्ये, भाषेमध्ये, परंपरेमध्ये वैविध्य आहे. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असं चित्र आपल्याला दिसतं. आता प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा आहे, जसं की महाराष्ट्र हा एक प्रदेश आहे, महाराष्ट्राची स्वतंत्र भाषा मराठी आहे. तमिळनाडू हा एक प्रदेश आहे, त्याची स्वतंत्र भाषा तमिळ आहे. तर अशा प्रकारे एक प्रदेश आणि त्याची स्वतंत्र भाषा असं चित्र आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतं. प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविधता आहे. आता ती भौगोलिक रूपातील विविधता कोणती आहे ती आपण भूगोलामध्ये पाहतोच की भौगोलिक रूपांमध्ये कशा प्रकारे विविधता आढळून येते. आणि महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता आढळते. मग महाराष्ट्र जसा भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही अनेक विविधता आढळत असते, जसं की पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. तर अशा प्रकारे विविधता आढळत असते. सांस्कृतिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, म्हणजे भाषा मराठीच आहे पण मराठी भाषेच्याही अनेक बोलीभाषा आहेत, त्यांच्यामध्ये विविधता आढळत असते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते.
आता आपली भाषा आहे, आपला प्रदेश आहे, यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अर्थातच आत्मीयतेची भावना निर्माण होत असते की आपली मराठी भाषा आहे, आपला महाराष्ट्र आहे, माझी मराठी आहे, माझं महाराष्ट्र आहे. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये आपल्या भाषेविषयी अभिमान निर्माण होतो. पण आपल्या भाषेविषयी आपल्या मनामध्ये अभिमान आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण इतर भाषांना तुच्छ लेखले पाहिजे किंवा त्यांना मान नाही दिला पाहिजे, असं काही नाही आहे. आपली भाषा मराठी आहे, पण इतरांची भाषा हिंदी आहे, तमिळ आहे, ती पण भाषा आहे, तिचं पण एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांनाही आपण मान दिलाच पाहिजे. आपण आपल्या मराठीला मानतो, ठीक आहे, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपण इतर भाषांचा अपमान करू किंवा इतर भाषांचा सन्मान नाही करणार, तर असं नाही आहे. प्रत्येक भाषा तिच्या ठिकाणी स्वतंत्र असते. प्रत्येक भाषा ही तिला एक महत्त्व आहे, स्वतःचं अस्तित्व आहे आणि ते आपण सर्वांनी पाळलंच पाहिजे, तिला आपण महत्त्व दिलं पाहिजे. तर प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भाषेविषयी अभिमान असतो आणि मग या अभिमानातूनच आपल्या मनामध्ये आपल्या भाषेविषयी, आपल्या प्रदेशाविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होते आणि मग त्यातून जी अस्मिता निर्माण होते तर त्यातूनच प्रादेशिकता पण निर्माण होते. प्रादेशिकता म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी, आपल्या भाषेविषयी आपल्याला आत्मीयता वाटते की आपल्या प्रदेशाबद्दल आपण काहीतरी करायला पाहिजे. मग लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. मग असे जे लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये आपल्या प्रदेशाविषयी, आपल्या भाषेविषयी आत्मीयता आहे, तर मग ते लोक काय करतात, त्यांना असं वाटतं की आपल्या प्रदेशाचा विकास व्हायला पाहिजे, आपल्या प्रदेशाचं हित कशामध्ये आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. तर असे काही लोक आहेत की जे आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा विचार करू लागतात. मग आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. मग आपली भाषा, त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, आपलं साहित्य, आपली परंपरा किंवा आपल्या सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळी इत्यादी सर्वांबद्दल आपल्यामध्ये अभिमान वाटू लागतो, अस्मिता जागृत होते आणि मग आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. मग आता आपल्यामध्ये आपल्या प्रादेशिकता निर्माण झाली आहे. मग प्रादेशिकता त्याच्यामुळे आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, मग आपल्या प्रदेशामध्ये रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि रोजगाराच्या संधींवरती आपला हक्क असावा, अशी भावना निर्माण होते आणि या भावनेतूनच प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. मग अशा प्रकारे भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्याच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. मग अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्याच्याशी संलग्न ज्या काही अस्मिता आहेत की म्हणजे आपला प्रदेश आहे तर आपली भाषा आहे, असं जो एक अभिमान आहे, जी प्रादेशिकता आहे, तर मग यातूनच पुढे प्रादेशिकतेची भावना अजूनच बळावते आणि त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात आणि या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे. मग अशा प्रकारे अनेक लोकांमध्ये प्रादेशिकता निर्माण होते, त्यांच्यामध्ये प्रादेशिकतेची भावना बळावते आणि मग त्याच्यानंतर या लोकांच्या गटातून त्यांना असं वाटतं की आपल्या प्रदेशासाठी, आपला जो प्रदेश आहे तर आपल्या प्रदेशासाठी त्याचा विकास व्हावा, त्याचा हिताचा विचार कोणीतरी करावा, यासाठी राजकीय पक्ष अस्तित्वात येतात. तर काही वेळेस काय होतं, दबाव गट अस्तित्वात येतात, तर चळवळी निर्माण केल्या जातात. मग आपल्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी. तर या सर्वांचा हेतू एकच असतो. मग राजकीय पक्ष अस्तित्वात येऊत किंवा दबाव गट किंवा चळवळी, या सर्वांचा हेतू काय असतो, तर आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे. ओके. त्याच्यानंतर आता प्रादेशिक पक्ष म्हणजे काय. शिवसेना असेल किंवा मनसे असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर या सगळ्या हे जे पक्ष आहेत जे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत, तर हे काय आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत. तर अशाच प्रकारे आता शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काय आहेत, आपल्या महाराष्ट्रापुरते आहेत. इतर काही पक्ष आहेत जे फक्त त्याच प्रदेशापुरते आहेत. मग त्या पक्षांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्या प्रदेशाचं जे वैविध्य आहे, जे वेगळेपण आहे, त्याचा अभिमान बाळगणारे, प्रत्येक प्रदेशामध्ये काहीतरी वैविध्य असतं. जसं की महाराष्ट्रामध्ये वैविध्य आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व आहे, तर मग त्याचा अभिमान बाळगणारा पक्ष कोणता, किंवा त्याच्यानुसार आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि
यासाठी सत्तेत आलेला पक्ष कोणता, तर शिवसेना आहे. ओके. तर त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, त्यांचा प्रभाव त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो आणि प्रादेशिक पक्षांचा प्रभाव हा फक्त त्या प्रदेशापुरताच असतो ज्या प्रदेशामध्ये ते स्थापन झाले आहेत. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. पण तरी देखील आपल्या प्रदेशामध्ये ते प्रभावी भूमिका घेतात आणि राष्ट्रीय राजकारणावर ते आपली छाप पाडत असतात. इतकं चांगलं काम ते त्या प्रदेशाच्या हिताचं काम ते करत असतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. प्रादेशिक पक्ष काय करतात, तर प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. म्हणजे काय, की त्या प्रदेशामध्ये कोणत्या समस्या आहेत त्याच सोडवायला पाहिजेत. मग प्रादेशिक पक्ष फक्त त्या प्रदेशातील समस्यांनाच जास्त महत्त्व देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्ता आवश्यक वाटते. मग आपल्या प्रदेशाचा जर आपण विकास करायचा आहे तर आपलंच सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे आपला प्रदेश आहे तर आपलं राज्य असायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांना अधिकारांऐवजी स्वायत्ता आवश्यक असते. स्वायत्ता म्हणजे आपला प्रदेश आहे म्हणजे तर आपलंच सरकार असायला पाहिजे. तो प्रदेश आहे तर त्या ठिकाणचं सरकार असलं पाहिजे. म्हणजे तिथले जे काही लोक आहेत त्यांची जी परंपरा आहे तर त्या परंपरेनुसारच विचार करणारं तिथलं सरकार असायला पाहिजे. याला थोडक्यात आपण स्वायत्ता असं म्हणतो. संघशासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर पुढे आहे, तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. मग प्रादेशिक समस्या ज्या आहेत, ज्या प्रदेशातल्या समस्या आहेत तर त्या प्रदेशातच हाताळल्या गेल्या पाहिजेत. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी. मग त्या प्रदेशाची जी सत्ता आहे तर ती त्या प्रदेशातील लोकांच्याच हातामध्ये असायला पाहिजे. प्रशासनात आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. मग प्रशासनांमध्ये किंवा व्यवसायांमध्ये त्या प्रदेशामध्ये जे राहणारे लोक आहेत, त्या प्रदेशाचे जे रहिवासी आहेत तर त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. अग्रक्रम म्हणजे त्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तर असा आग्रह कोणाचा असतो, प्रादेशिक पक्षांचा असतो. म्हणजे सपोज की एखाद्या प्रदेशामध्ये एखादा पक्ष आहे तर त्या पक्षाचं म्हणणं काय असणार की माझ्या प्रदेशामध्ये जे रहिवासी आहेत, जे त्या प्रदेशाचे लोक आहेत, जे त्या प्रदेशामध्ये पूर्वीपासून राहत आहेत तर त्या प्रदेशातील लोकांनाच व्यवसायामध्ये किंवा प्रशासनामध्ये पहिले प्राधान्य त्यांना दिलं गेलं पाहिजे. मग इतर जे कोण दुसरीकडून आले असतील, जे निर्वासित असतील त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे भारतीय प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. आता जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आले. परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसते. पण तेव्हा जी त्यांची भूमिका होती आणि आत्ताची त्यांची भूमिका आहे तर त्यामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तर त्या काळामध्ये प्रादेशिक अस्मिता जसं की माझी भाषा माझा प्रदेश असं जे आहे तर यातून अनेक फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान म्हणजेच पंजाबच्या ठिकाणी झालं होतं की आम्हाला स्वतंत्र खलिस्तान पाहिजे, तर त्या ठिकाणी अशा प्रकारे चळवळ निर्माण झाली होती. त्याच्यानंतर द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. मग जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की फाळणी झाली होती. पाकिस्तान वेगळं झालं होतं, बांगलादेश त्याच्यानंतर वेगळं झालं होतं. तर असं जे काय आहे तर याच्यामुळे आपल्या भारतातीलही काही राज्यांना असं वाटत होतं की आपला पण एक स्वतःचा असा एक वेगळा देश असायला पाहिजे. म्हणजे आपण भारतातून बाहेर पडावं आणि आपला एक वेगळा देश असायला पाहिजे. यासाठी स्वतंत्र खलिस्तान आणि द्रविडस्थान या काही चळवळी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आल्या होत्या समोर. पंजाब, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील. मग हे जे काही राज्य आहेत इत्यादी जे काही राज्य आहेत तर या राज्यांना असं वाटत होतं की आपण भारतामध्ये नसायला पाहिजे, आपला एक वेगळा देश असायला पाहिजे, आपण आपला स्वतःचा एक वेगळा देश असायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्ता मिळावी म्हणून प्रयत्न झाले. मग परत काही या ज्या
चळवळी होत्या की यांना स्वतःचा असा स्वतंत्र देश पाहिजे होता. तर मग यांच्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागला आणि मग स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी मग त्यांनी काय केलं की अधिक स्वायत्ता मिळावी यासाठी मग प्रयत्न केला जाऊ लागला. म्हणजे तुमचा प्रदेश आहे तर तुमच्याच प्रदेशातील लोकांचं सरकार त्या ठिकाणी तुम्ही स्थापन करू शकता वगैरे वगैरे असे काही अधिकार त्यांना काही अधिकार वगैरे देण्यात यायला लागले. पुढे सांगितलेलं आहे की हा प्रादेशिक पक्षांचा विकासातील दुसरा टप्पा होय आणि या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी म्हणजे आपल्या प्रदेशामध्ये विकास घडवून आणण्यासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी यासाठी अशी भूमिका असणारे अनेक प्रादेशिक पक्ष पुढे येऊ लागले होते. जसे की शिवसेना आहे, तेलुगू देसम आहे. त्याच्यानंतर आहे चौथं, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांचा विकासाचा एक वेगळा कल दिसतो. ईशान्य भारतामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या विकासाचा एक वेगळा कल आहे. या प्रदेशांमधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं, फुटीरता म्हणजे आम्हाला वेगळा देश पाहिजे ही जी त्यांची मागणी होती तर ती पुढे त्यांनी सोडून दिली. मग त्यांना स्वायत्ता पाहिजे अशी मागणी ते करू लागले. मग त्यानंतर पुढे काय झालं तर ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. मग आता हळूहळू ईशान्य भारतातील जे काही राज्य आहेत तर त्यातील जे प्रादेशिक पक्ष आहेत तर ते हळूहळू राष्ट्रीय प्रवाहामध्ये आता येत आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्ता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून झाला. म्हणजे आधी त्यांना असं वाटत होतं की आपला एक स्वतःचा असा वेगळा देश पाहिजे, भारतातून आपण वेगळं यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढे हळूहळू त्यांच्या विचारामध्ये बदल झाला. मग त्यांना स्वायत्ता महत्त्वाची वाटू लागली आणि मग आता ते मुख्य राष्ट्रीय प्रवाहामधील सामील होत आहेत. तर अशा प्रकारे त्यांचा प्रवास होता. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आघाडीचं शासन म्हणजे इतर अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन शासन स्थापन करतात. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व पक्षांची माहिती येथे देणे शक्य नाही. आता आपण जर असं बघायला गेलं तर भारतामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये म्हणजे 1-2 ते अनेक पक्ष असू शकतात प्रादेशिक पक्ष. तर अशा प्रत्येकाची माहिती आपण घ्यायला गेलं तर ती सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी या पाठामध्ये घेता येणं शक्य नाही. मग म्हणूनच येथे काय केले की भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख आपण येथे करून घेणार आहोत. मग जसं की पहिल्यांदा आहे काही प्रमुख प्रादेशिक पक्ष पुढीलप्रमाणे आहेत. पहिल्यांदा शिवसेना आहे. शिवसेनेचं राजकीय चिन्ह या ठिकाणी तुम्ही बघू शकता. राजकीय पक्षाचं चिन्ह. शिवसेनेची स्थापना कधी झाली होती ते आपण पाहणार आहोत. म्हणजे प्रत्येक पक्षाची स्थापना कधी झाली, त्याचबरोबर त्यांचे विचार काय होते आणि त्याच्यानंतर मग ते सत्तेमध्ये कधी आले होते वगैरे ते आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. त्याचबरोबर 1966 शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक करणे हे या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध. त्याच्यानंतर आहे पुढे 1995 भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. सर्वप्रथम शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झाली होती आणि मग ते 1995 सत्तेवरती आले होते. आणि त्यानंतर 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना या सत्तेचा सहभाग होता. आणि आताही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं आघाडी सरकार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया दुसरा पक्ष आहे शिरोमणी अकाली दल. पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. याची स्थापना 1920 करण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढे आहे धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य. पंजाबची जी काही धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता आहे तर ती जोपासण्यास यांचं प्राधान्य होतं. या पक्षाचं त्याप्रमाणे मूल्य आहेत, विचार आहेत. आणि त्यानंतर पंजाबमध्ये अनेक वर्ष हा पक्ष सत्तेवरती होता. त्याचबरोबर पुढे आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आणि 1932 साली या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. पक्षाचे राजकीय चिन्ह. त्याच्यानंतर पुढे आहे काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा
आणि स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील. ओके, तर अशा प्रकारे ही 2 उद्दिष्ट या पक्षाची आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे आसाम गण परिषद. सरकारबरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार, तुम्ही आसाम करार 9वीमध्ये आपण पाहिलेला आहे. 1985 साली स्थापना करण्यात आली होती या पक्षाची आसाम गण परिषद. राजकीय चिन्ह अशा प्रकारे आहे. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे आणि आर्थिक विकासासाठी प्राधान्य किंवा प्रयत्न, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. त्याच्यानंतर आहे गेली अनेक वर्ष आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आहे, म्हणजे गेली अनेक वर्ष आसाममध्ये आसाम गण परिषद या पक्षाची सत्ता आहे. त्याच्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम. 1990 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली आणि 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली. मग या पक्षाचे उद्दिष्ट काय आहेत, तर तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न, केंद्राच्या आघाडीतील काही काळ सहभाग आणि त्याच्यानंतर पुढे आहे सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा आहे आणि सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना देखील त्यांनी केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण 5 प्रादेशिक पक्ष पाहिलेले आहेत. भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांनी त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. त्याचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भातील कामगिरी खालील तक्त्यात आपल्याला पाहायला मिळते. विधानसभेतील प्रतिनिधित्व महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. पक्षाचं नाव आणि पक्षाने 2009 साली किंवा 2014 साली जिंकलेल्या जागा यांचा एक आढावा आपण घेणार आहोत. शिवसेना 2009 साली 44 जागा जिंकल्या होत्या, तर 2014 साली 63 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे 2009 साली 13 जागा जिंकल्या होत्या, तर 2014 साली 1 जागा जिंकली होती. शेतकरी कामगार पक्ष 2009 साली 4 जागा जिंकल्या होत्या, 2014 साली 3 जागा जिंकल्या होत्या. भारिप बहुजन महासंघ 2009 साली 1 जागा जिंकली होती आणि 2014 साली 1 जागा जिंकली होती. भारतीय रिपब्लिकन पार्टी समाजवादी पक्ष 4 जागा जिंकल्या होत्या, 2009 साली 1 जागा जिंकली होती, 2014 साली. बहुजन विकास आघाडी 2 जागा जिंकल्या होत्या 2009 साली आणि 3 जागा जिंकल्या होत्या 2014 साली. त्यानंतर पुढे आहे राष्ट्रीय समाज पक्ष 1 जागा जिंकली होती 2009ला आणि 2014ला सुद्धा 1च जागा जिंकली होती. ऑल इंडिया मजलिस इतेहदुल्ला मुसलमीन या ठिकाणी स्टार आहे, याचा अर्थ हा पक्ष 2009 साली अस्तित्वात नव्हता. ऑल इंडिया मजलिस इतेहदुल्ला मुसलमीन या पक्षाला 2014 साली 2 जागा मिळाल्या होत्या. जनसुराज्य शक्ती 2 जागा मिळाल्या होत्या 2009ला, 2014ला डॅश आहे. त्याच्यानंतर लोकसंग्राम 2009ला 1 जागा, स्वाभिमानी पक्ष 2009ला 1 जागा. तर अशा प्रकारे 2009 आणि 2014 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, तर तेव्हा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये इतके प्रादेशिक पक्ष आहेत, मग त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये इतर अनेक प्रादेशिक पक्ष असतील. मग या एवढ्या सगळ्या पक्षांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला काही प्रदेशातील जे मुख्य प्रादेशिक पक्ष आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 5 उदाहरणं या ठिकाणी दिली होती. मग त्याच्यानंतर पुढे आहे या पाठामध्ये आपण भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचा आढावा घेतला. पुढील पाठामध्ये आपण राजकीय चळवळींचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स, अशा प्रकारे हा पाठ होता. याच्यामध्ये आपण राजकीय पक्ष पाहिले, ते कधी स्थापन झाले होते किंवा त्यांची उद्दिष्ट काय होती हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, याचा स्वाध्याय जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक व राजकीय चळवळी. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.